नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न आलेले धृतराष्ट्र या शब्दातील एकूण व्यंजनांची संख्या किती. बरोबर. तर आपल्याला या शब्दाचे काय करायचे, याच्यामधून आपल्याला व्यंजन शोधायचे. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी 5, 6, 8 आणि 7. आता अंदाजे तर आपण उत्तर काढू शकत नाही, त्यासाठी एका मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर या शब्दाचे काय करायचे, फोड करायचे आहे ना. ते करून बघूया आपण आणि त्याच्यामधून उत्तर काय निघतंय ते बघूया. या एक मिनिट बघा, शब्द आहे असा आपला, या ठिकाणी ध आहे, धचा पाय मोडावा लागेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये रू आहे, बरोबर का. याच्यानंतर मग आपला त आहे. आता त मधून अ बाहेर निघणार आहे, त्यामुळे याचा सुद्धा पाय मोडावा लागणार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा र, त्याच्यामध्ये मिक्स काय, तर याच्यामध्ये आ आहे, बरोबर. आता झालं. त्याच्यानंतर हा जोड शब्द आहे, याच्यामध्ये श अधिक ट अधिक र आणि त्याच्यानंतर अ. अशा प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी, तर पूर्णपणे शब्दाची फोड केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामधून शोधायचे आपल्याला व्यंजन. तर बघा, आता व्यंजने काय आहेत रे. हा पहिला 1, त्याच्यानंतर दुसरा 2, 3, त्याच्यानंतर 4, 5 आणि 6. अशा प्रकारे या शब्दामध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती रे, तर मग ती 6 आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे श्रीकृष्ण या शब्दाचं काय करायचंय, एकूण व्यंजनांची संख्या किती आहे ते तुम्हाला खाली दिसेल, त्यामध्ये ऑप्शन तुम्हाला